मुंबईत लहान मुलं हरवण्याच्या घटना फार वाढत आहेत आणि त्यात 75% हे मुलींचं प्रमाण आहे. नवी मुंबईत तर परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. या वर्षात 499 मुलं मिसिंग झाल्याची नोंद आहे. या घटनांच्या मागे अनेक कारणं आहेत. कधी घरातून रागावून निघून जाणे, कधी इंटरनेटवर अनोळखी लोकांशी संपर्क बनवणे, कधी घरातील तणाव, तर कधी गर्दीत मुलांकडे पुरेसं लक्ष न देणे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रत्येक हरवलेलं मूल म्हणजे कोणाचा तरी श्वास आणि कोणाचं तरी जग. म्हणूनच सावध राहा. तुमच्या मुलांवर डोळस लक्ष ठेवा. त्यांना तुमचा फोन नंबर आणि पत्ता लक्षात राहील याची खात्री करा. घरात किंवा बाहेर काहीही संशयास्पद आढळल्यास लगेच 1098 किंवा 100 नंबरवर कळवा. मुलांना अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करा. त्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून बोलणं, वस्तू घेणं किंवा कुठे जाणं हे स्वीकारू नये हे नक्की सांगा. त्यांना अशा घटना कशा घडतात याची माहिती द्या. बाहेर कोणत्या प्रकारचे धोके असू शकतात, लोक कसे फसवू शकतात, बोलण्यात कसे गुंतवून तुम्हाला पळवून नेऊ शकतात हे त्यांना समजावून सांगा. सेफ अडल्ट ओळखण्यास शिकवा. हरवल्यास किंवा घाबरल्यास ते कोणाकडेही मदत मागू शकतात, जसे पोलीस, सिक्युरिटी गार्ड, दुकानातील कर्मचारी यांकडे जाण्याची त्यांना शिकवण द्या. एमर्जन्सी कोडवर्ड तयार करा. कुटुंबात असा एक गुप्त शब्द ठेवा जो फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरायचा. पब्लिक स्पेसेस म्हणजेच गर्दीत हात सोडू नका आणि सोबत असताना मुलांना नेहमी नजरेत ठेवा. मुलांनाही सांगा की आमच्या नजरेतच राहा म्हणून. आपण थोडं जागरूक राहिलो तर अशा अनेक घटना घडण्यापासून वाचू शकतात आणि एखादं लेकरू आपल्या आईवडिलांच्या मिठीत सुरक्षित राहू शकतं. ही रील अशा पालकांसोबत शेअर करा ज्यांना तुम्हाला जागरूक करायचे आणि सावध करायचे.